हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला पाहायचं आहे एक्सप्रेशन फॉर लिनियर वेलॉसिटी इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन किंवा एक्सप्रेशन फॉर स्पीड. ठीक आहे, तर कधी पण ज्यावेळेस आपल्याला लिनियर स्पीडचं एक्सप्रेशन पाहायचं आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, त्यावेळेस सुरुवात तुम्हाला करावी लागेल लिनियर वेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट पासून. कुठून? लिनियर वेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट. तुम्ही एकदा आपण पॉईंट डिसाईड करून घेऊया आणि मग परत त्या ठिकाणी आपण सोल्युशन करून घेऊया. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये हा हायेस्ट पॉईंट म्हणायचा, हा मिड पॉईंट, हा लोएस्ट पॉईंट, हा एनी पॉईंट. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या, सुरुवात आपल्याला हायेस्ट पॉईंट पासून करायची आहे. मग आपल्याला हायेस्ट पॉईंटचं टेन्शन पण माहिती आहे, एक्सप्रेशन फॉर टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट. ठीक आहे, नाउ लेट्स वी सी द स्टेप बाय स्टेप, है ना. सो आपण काय सांगू शकतो, द टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट आपल्याला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट, है ना. टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट आपण आत्ताच काढले. काय आहे ते? टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट इज इक्वल टू, ठीक आहे, mv² अपॉन r प्लस mg, है ना. पण एक लॉजिक आपल्या लक्षात असलं पाहिजे की व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये बॉडी फिरत असताना बघा, इथं या बॉडीला अशी दोरी बांधलेली आहे सेंटरपासून अशी इथपर्यंत, आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अशी आपण बॉडी फिरवतोय, राईट. समजा ही बॉडी अशी खालून वरती गेली, वर गेल्यानंतर ही दोरी अशी स्ट्रेट असली पाहिजे. आता एखादी स्ट्रिंग किंवा दोरी वायर स्ट्रेट केव्हा असू शकतं? समजा हे वायर स्ट्रेट केव्हा असू शकतं? एक तर बघा, एक मी असं सहज असं एक वायर स्ट्रेट करून असं हातरून ठेवलं, याला ओढलं नाही म्हणजे याचं टेन्शन किती आहे? 0. किंवा ताणलं तर ह्याचं अजून, याला जर असं इकडून इकडून ओढलं तर याच्यामध्ये ताण पडेल की नाही जास्त, म्हणजे अजून टेन्शन वाढेल की कमी होईल? वाढेल, है ना. म्हणजे हे टेन्शन प्लसमध्ये गेलं, ही 0 आहे. पण जर टेन्शन कमी केलं तर दोरी ताणल का अशी स्लॅक होईल? तर अशी स्लॅक होईल. जेव्हा दोरी अशी स्लॅक असते तेव्हा टेन्शन निगेटिव्ह असतं, है ना. मग दोरी स्ट्रेट ठेवण्यासाठी कमीत कमी टेन्शन किती असणं आवश्यक आहे? एक तर 0, नाहीतर 0 पेक्षा जास्त, म्हणजे प्लसमध्ये 0 पेक्षा जास्त. मग हायेस्ट पॉईंटला बॉडी जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरत राहावी असं वाटत असेल तर इथे दोरी अशी वाकायला पाहिजे का? स्लॅक व्हायला पाहिजे का? नाही. मग ती अशी सरळच राहायला पाहिजे, है ना, स्ट्रेट राहायला पाहिजे. आणि स्ट्रेट राहण्यासाठी काय कंडिशन आहे? सो ही दोरी स्ट्रेट राहण्यासाठी काय कंडिशन आहे? तर कंडिशन अशी आहे की कमीत कमी टेन्शन किती असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे. किती असलं पाहिजे? 0 असलं. म्हणजे आपण काय सांगू शकतो, इन ऑर्डर टू कंटिन्यू, ठीक आहे, सर्क्युलर मोशन, म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये बॉडीला ठेवायचं असेल, है ना, सर्क्युलर मोशन, टेन्शन इन द स्ट्रिंग मधलं जे टेन्शन आहे ना, हे टेन्शन, ठीक आहे, स्ट्रिंग मधलं हे जे टेन्शन आहे, हे टेन्शन कमीत कमी इन द स्ट्रिंग, टेन्शन इन द स्ट्रिंग काय असलं पाहिजे? मस्ट बी ग्रेटर दॅन 0, है ना. 0 पेक्षा जास्त असलं पाहिजे. कारण आपण पाहिले टेन्शन हे जर दोरी ताणलेली ठेवायची असेल तर ते कमीत कमी टेन्शन 0 पाहिजे किंवा 0 पेक्षा जास्त पाहिजे. ग्रेटर दॅन 0 और इक्वल टू 0. म्हणजे कमीत कमी 0 तरी असले पाहिजे. मग व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये बॉडीला ठेवायचं असेल तर कमीत कमी व्हेलॉसिटी काढायची असेल तर दोरीमध्ये कमीत कमी टेन्शन किती पाहिजे? 0 पाहिजे. म्हणजे टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट, है ना, कमीत कमी किती असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे, है ना. मग हे टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंटला आपण इथं जर 0 ठेवलं तर आपल्याला इकडे काय भेटेल? मास. मग आता मला सांग, ही व्हेलॉसिटी टेन्शन हायेस्ट घेतलं, मग व्हेलॉसिटी पण कुठली असणार आहे? हायेस्टची.
अपॉन आर प्लस एम जी प्लस काय एम जी. ओके, मग मला सांगा, सॉरी हिअर नॉट प्लस, हिअर इज निगेटिव्ह, मायनस आहे, थोडी मिस्टेक झालेली आहे फॉर्म्युल्यामध्ये. इथं काय पाहिजे मायनस. ठीक आहे. सो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी, मायनस वाला इकडे आणा, काय होईल मग प्लस होईल. ठीक आहे, किंवा मायनस वाला इकडे तेव्हा हे इकडे आणा, कोणत्याही केलं चालतंय. एम जी बरोबर, ठीक आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, मी आपण हे आधी लिहू आणि हे नंतर लिहू. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो एम व्ही स्क्वेअर आर इज इक्वल टू एम जी, एम एम कॅन्सल. तुम्हाला व्हेलॉसिटी पाहिजे, स्पीड पाहिजे हायेस्ट पॉईंटला, म्हणून व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट और स्पीड ॲट हायेस्ट पॉईंट इज इक्वल टू आर भागिले इकडे आल्यावर गुणिले. तर काय आलं फॉर्म्युला, व्ही स्क्वेअर इज इक्वल आर जी. मग व्ही ॲट हायेस्ट पॉईंट किती पाहिजे, तो याचं वर्गमूळ घ्या, म्हणजे वर्गमुळात काय येणार मग वर्गमुळात किंवा अंडर रूट आर जी. ठीक आहे. सो दिस इज द व्हेलॉसिटी और स्पीड ऑफ द पार्टिकल ॲट हायेस्ट पॉईंट, दॅट इज अंडर रूट आर जी. ये लक्षात सगळ्यांच्या. ठीक आहे, तर एवढं पॉज करून लिहून घ्या. तर आपण बघूया आता लिनियर वेलॉसिटी ॲट लोएस्ट पॉईंट. म्हणजे या लोएस्ट पॉईंटला आपल्याला काय पाहिजे, लिनियर वेलॉसिटी. ओके, लिनियर वेलॉसिटी ॲट लोएस्ट पॉईंटला काढत असण्यासाठी आपल्याला एक नियम या ठिकाणी वापरायचा आहे. तो म्हणजे काय, तर अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ, ठीक आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. काय हा लॉ, हायेस्ट पॉईंटची एनर्जी जेवढी असणार टोटल एनर्जी तेवढीच कुठे असणार आहे, लोएस्ट पॉईंटला. म्हणजे काय, टोटल एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट किंवा लोएस्ट पॉईंट म्हणूया, इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट. ओके, पण टोटल एनर्जी म्हणजे काय, इट इज अ सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. है ना, पण पोटेन्शियल एनर्जी कुठं असणार, लोएस्टला, कायनेटिक एनर्जी पण लोएस्टला. ओके, टोटल एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंटमध्ये पण बघा, पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट प्लस कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट. ठीक आहे. आता पोटेन्शियल एनर्जी आता लोएस्ट पॉईंटला कशी काढायची हे आपण शिकूया. त्यानंतर पोया कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट, मग पोया पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट अँड कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट. ठीक आहे. आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला जर आपण बघितला ना तर तो असा आहे बघा, पोटेन्शियल एनर्जी बरोबर एम जी एच. आता जी हाईट घ्यायची आहे ना पॉईंटची ती लोएस्ट पॉईंटच्या रेफरन्सने घ्यायची आहे ना. आता ही बॉडी कुठे मानली आपण लोएस्टला, मग इथून या पॉईंटचं इथून याच पॉईंटपासूनचं अंतर किती असेल तर ते असेल 0. म्हणजे हाईट ऑफ बॉडी फ्रॉम लोएस्ट पॉईंट किती आहे, 0 ठेवा. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी लोएस्ट पॉईंटला किती मिळेल, 0. ठीक आहे. आता राहिला प्रश्न कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट, तर तो येणार 1/2 एम व्ही स्क्वेअर. ही वेलॉसिटी कुठली घेणार, लोएस्टची. ठीक आहे. आता राहिला प्रश्न काय, पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंटचा. तर आपण लिहूया पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट म्हणजे काय, एम जी एच. आता हाईट म्हणजे काय हो, किती हाईट आहे हायेस्ट पॉईंटची या लोएस्ट पॉईंटपासून, हे अंतर किती आहे बघा, हे सेंटर, तर ही रेडियस समजा आर आणि ही पण किती आहे आर. म्हणजे इथून इथपर्यंत हाईट किती असणार, आर प्लस आर म्हणजे किती येणार 2r, आर प्लस आर, आर एक अधिक आर 2r ठेवा याच्या जागेवर. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट एम जी, याची किंमत किती 2r. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी हायेस्ट पॉईंटची किती येणार, ठीक आहे, 1/2 एम व्ही स्क्वेअर ॲट हायेस्ट पॉईंट. ठीक आहे. तर वेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंटचा फॉर्म्युला काय आहे, अंडर रूट आर जी. याचा जर आपण स्क्वेअर केला तर याचा रूट काय होईल, निघून जाईल. म्हणजे वेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट
याचा स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ हायेस्ट पॉईंट अंडर रूट आर जी याचा स्क्वेअर जर केला तर हे स्क्वेअर रूट निघून जाईल. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ हायेस्ट पॉईंटच्या या जागी आपण काय लिहू शकतो बघा, किंवा व्हेलॉसिटी ऑफ हायेस्ट पॉईंट किती आहे 1/2 m अंडर रूट आर जी आणि त्याचा काय इथं स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल कॅन्सल, म्हणजे उरलं काय मग 1/2 m इंटू आर जी. ही काय आली कायनेटिक एनर्जी, कुठली आली हायेस्ट पॉईंटची. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट मिळाली. ओके, कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट मिळाली. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट मिळाली आणि कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट मिळाली. ह्या सर्व किमती या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ठेवून देऊया, आपल्याला काय भेटेल डेरिव्हेशन भेटेल. ठीक आहे, तुम्ही पॉज करून निवडून लिहू शकता. ठीक आहे, मी पुढचं तुम्हाला सांगतो. ओके, नाउ पुट द व्हॅल्यू. पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट किती काढली 0. कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंट 1/2 mv लोएस्ट पॉईंटचा स्क्वेअर इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट किती आहे mg इंटू हे 2r बरं. कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट 1/2 mgr जी आधी लिहू r नंतर लिहू. ठीक आहे, 0 प्लस दिस म्हणजे 1/2 m व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट लोएस्ट पॉईंट इज इक्वल टू 2 समोर घेऊ शकतो की नाही आपण, हे घेतले 2mgr 1/2 mgr. दोघांची बेरीज करा, 2 वेळेस mgr अर्धा वेळेस mgr, 2 आणि अर्धा अडीच म्हणजे किती 5/2 mgr. इकडे किती आहे 1/2. ठीक आहे, अशा प्रकारे m काय होईल मग कॅन्सल, 2 काय होईल हे कॅन्सल, म्हणजे शेवटी उरलं काय मग, तर आपल्याला मिळतंय काय मिळतंय आपल्याला बघा व्हेलॉसिटी ॲट लोएस्ट पॉईंट त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 5 gr किंवा r आपण आधी लिहू शकतो आता है ना. तुम्हाला व्हेलॉसिटी पाहिजे लोएस्ट पॉईंटला म्हणून दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं म्हणून हे आलं स्क्वेअर रूटमध्ये. So what is velocity at lowest point? Velocity at lowest point under root 5rg. इथं लक्ष सगळ्यांच्या. ठीक आहे, पॉज करून एवढं लिहून घ्या. आपण बघूया velocity or linear velocity at any point in vertical circular motion. ओके, बघा आता या वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल या एनी पॉइंटला आहे, हा लोएस्ट पॉइंट आहे, हा हायेस्ट पॉइंट आहे आणि हा मिड पॉइंट आहे. ठीक आहे, हा एनी पॉइंट पी आहे, हे सेंटर आहे. ही रेडियस आहे आर. ठीक आहे, ॲट एनी पॉइंट पी. हा अँगल आहे थिटा. ओके, हा पी जो आहे तो या लोएस्ट पॉइंट पासून किती हाईटवर आहे ना, ही हाईट मध्ये ही की नाही, म्हणजे ही हाईट किती मानणार आपण मग, तर ती मानू आपण HP है ना, ॲट एनी हाईट P. HP एवढ्या हाईटवर हा पार्टिकल आहे लोएस्ट पॉईंट पासून, एवढं मानू. ठीक आहे, इथं तुम्हाला वेलॉसिटी काढायची ॲट एनी पॉईंट P, तर त्यासाठी फॉर्म्युला काय, परत तोच कन्सेप्ट वापरूया. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ conservation of energy. ठीक आहे, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. काय हा लॉ, तर टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंट इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट एनी पॉइंट पी. टोटल एनर्जी ॲट एनी पॉइंट पी वाटलं तर आपण आधी लिहू आणि लोएस्ट पॉइंटची नंतर लिहू तरी चालेल. ओके, आता टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंट म्हणजे काय, तर पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंट प्लस कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंट इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंट म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंट, सॉरी इथं एनी पॉइंट पी घेऊ. ठीक आहे, आणि इथं काय घेऊ लोएस्ट पॉइंट घेऊ. ठीक आहे, आता माहिती पाहिजे की पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंटचा फॉर्म्युला काय वापरू शकतो आपण, सॉरी पोटेन्शियल एनर्जी ॲट एनी पॉइंटचा
तो येणार mgh आणि ही हाईट म्हणजे कुठं इथून इथपर्यंत किती मानली आपण hp. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मानूया एनी पॉईंटचा. तो काय 1/2 mv² आणि व्हेलॉसिटी कुठं ॲट एनी पॉईंट p. ओके. तसंच पोटेन्शियल एनर्जी ॲट एनी पॉईंट अँड लोएस्ट पॉईंट. पोटेन्शियल ॲट लोएस्ट पॉईंट किती आहे? ती आहे 0, कारण इथून याची हाईट किती येते 0. आपण याच्या आधीच पाहिले. कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पॉईंटचा फॉर्म्युला काय आहे? तर तो आहे 1/2. ठीक आहे, 1/2 mv² ॲट लोएस्ट पॉईंट. एवढे सगळे किमती आपल्याला माहिती आहेत. ओके. सो ह्या सर्व किमती या डेरिव्हेशनमध्ये आपण पुट करूया, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. ठीक आहे, मी पुट करतो. बघा, स्टेप बाय स्टेप व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. पॉज करून वेळोवेळी लिहित चला. लोएस्ट ॲट एनी पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी काय मानली आपण? mgh. कायनेटिक एनर्जी मानली 1/2 एंड एनी पॉईंटची स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी ॲट एनी पॉईंट 0. कायनेटिक एनर्जी 1/2 mv लोएस्ट पॉईंटचा स्क्वेअर. ठीक आहे. चला तर आता बघा, यामध्ये ह्याला जर 2 गुणलं, 2 भाग दिला तर काय येईल बघा. 2 भाग द्या आणि 2 गुणा. ठीक आहे. प्लस बघा 1/2 mvp चा स्क्वेअर. इथे उरलं 1/2 mvl चा स्क्वेअर. ठीक आहे, हे मास आहे. चालतंय, लक्षात येतपर्यंत? ठीक आहे. आता काय करा, हा 1/2, हा 1/2 आणि हा 1/2 कॉमन येईल. हे मास, हे मास, हे मास कॉमन येईल, म्हणजे 1/2 m. इथं काय उरल मग? 2ghp है ना. इथं काय उरल मग? प्लस vp चा स्क्वेअर. इथे काय उरल मग? 1/2. ठीक आहे, vl चा स्क्वेअर. 1/2 हे इकडे 1/2 कॅन्सल, m आणि हे m कॅन्सल. ठीक आहे, पॉज करून एवढं लिहून घ्या. मी इथून पुस्तकावरचं. ठीक आहे, म्हणजे शेवटी मला इथं काय मिळालंय? आपल्याला मिळालंय 2ghp प्लस vp चा स्क्वेअर, इथे आलं vl चा स्क्वेअर. ठीक आहे, एवढं मला डेरिव्हेशन म्हणून मिळालं. मला vp पाहिजे, म्हणून मी vp बरोबर काय लिहू शकतो? vp चा स्क्वेअर इज इक्वल टू vl चा स्क्वेअर मायनस 2ghp. मला vp पाहिजे म्हणून मी दोन्ही साईडचं वर्गमूळ घेईल. मला वर्गमूळामध्ये मिळेल vl चा स्क्वेअर मायनस 2ghp. हे मेन डेरिव्हेशन. माझं टार्गेट हे आहे का? नाही. मला अजून पुढचं माहिती पाहिजे की ह्या hp ला मला आरच्या फॉर्ममध्ये काढायचं आहे, बरोबर. त्यासाठी मी फ्रॉम जॉमेट्रीवरून मी या ठिकाणी बघतो की फ्रॉम जॉमेट्री. ठीक आहे, किंवा फ्रॉम फिगर म्हणू आपण, किंवा जॉमेट्री म्हणूया. ओके, ह्याला आपण काय समजलं इथं? ओ हा आहे थिटा, हा लोएस्ट पॉईंट, हा एनी पॉईंट. ठीक आहे, ठीक आहे. तर बघा, मग मी या ठिकाणी काय करतोय? तर मी या ठिकाणी घेतोय कॉस थिटाची कन्सेप्ट. मग हा hp असेल, हा टोटल इथून इथपर्यंत किती अंतर आहे? r. त्या r मधून hp गेलं, हे एवढं उरलेलं अंतर किती आहे इथून इथपर्यंत? तर ते आहे r मायनस hp. बरोबर आहे की नाही? r मायनस hp एवढं अंतर उरलंय, बरोबर आहे. मग मी काय सांगू शकतो इथं बघा, या थिटापासून. तर मी म्हणतो कॉस थिटा बरोबर लगतची बाजू भागिले कर्ण. लगतची बाजू किती आहे? r मायनस hp भागिले कर्ण किती आहे? r. ठीक आहे, कर्ण किती आहे? r. ओके, मला हे r भागिले इकडे आलं काय होईल मग? गुणिले, म्हणजे r कॉस थिटा इकडे काय उरलं? r मायनस hp. मला hp पाहिजे, मग मायनस वाला इकडे आणा, प्लस होईल, आणि प्लस वाला तिकडे न्या, मायनस होईल.
ठीक आहे. एच पी बरोबर आर मायनस आर कॉस थिटा. क्लिअर आहे, येते का लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. म्हणजे एच पी बरोबर अजून आपण काय लिहू शकतो, तर एच पी बरोबर आपण अजून लिहू शकतो आर कॉमन काढा 1 मायनस कॉस थिटा. कोणाची किंमत आली? एच पीची. ही किंमत आपण या ठिकाणी पुट करू शकतो. ठीक आहे. ही किंमत जर का आपण या ठिकाणी पुट केली या इक्वेशन मध्ये तर आपल्याला व्हीपीची किंमत मिळेल. ठीक आहे. आता आपल्याला या जॉमेट्रीचं काम संपलेलं आहे. लक्षात आलंय सगळ्यांच्या? ठीक आहे. कसं काढलं एचपीची किंमत? चला तर आपण आता पाहूया पुढचं डेरिव्हेशनच. सो मग मी काय करू शकतो, तर मी एचपीची किंमत या फॉर्म्युलेमध्ये पुट केली तर मला भेटते बघा व्हीपी बरोबर वर्गमुळामध्ये. आता मला व्हेलॉसिटी ॲट लोएस्ट पॉईंटचा फॉर्म्युला माहिती आहे. किती आहे व्हेलॉसिटी ऑफ लोएस्ट पॉईंट? आताच आपण पाहिले √5rg. याचा जर मी वर्ग घेतोय तर मला मिळणार काय 5rg. म्हणजे VL चा स्क्वेअर बरोबर किती येणार मग 5rg. म्हणजे मायनस जशास तसं 2g जशास तसे एच पीची किंमत ठेवा. हां, एच पीची किंमत किती आहे? आर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थिटा आहे का? ठीक आहे. आता मला सांगा इथून बघा 2gr न ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊया. काय येईल मग? व्हीपी इज इक्वल टू अंडर रूटमध्ये 5rg मायनस 2gr मायनस प्लस मायनस 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 प्लस 2gr इंटू कॉस थिटा 2gr कॉस थिटा. ठीक आहे. 5rg मधून 2gr किंवा rg आपण लिहू शकतो. ठीक आहे. आर आधी लिहूची नंतर लिहू, नो प्रॉब्लेम. 5rg मधून 2rg गेले किती उरले? 3rg. 3rg लक्षात राहील. हा प्लस 2rg कॉस थिटा. लक्षात आहे? हे काय आलं? व्हीपी. म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये व्हीपी बरोबर काय येणार? आरची मी कॉमन काढतोय. ठीक आहे. अंडर रूटमध्येच ब्रॅकेटमध्ये काय उरलं मग? इकडे उरलं 3, इकडे उरलं 2 कॉस थिटा. असंही आपण एक्सप्रेशन काढू शकतो. दिस इज द वेलॉसिटी ॲट एनी पॉईंट पी. राहील लक्षात? याच एक्सप्रेशनच्या सहाय्यानं आपण व्हेलॉसिटी काढू शकतो मिड पॉईंटची. कुठली काढू शकतो? मिड पॉईंटची. मिड पॉईंटला मला सांगा अँगल. आता मिड पॉईंटला अँगलचा विचार करायचा आपल्याला. सर्क्युलर मोशनमध्ये मिड पॉईंटला अँगल किती आहे? लोएस्ट पॉईंट पासून किंवा या इथून. ठीक आहे. तर हा आहे 90 डिग्री. ठीक आहे. म्हणजे थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. कुठं? मिड पॉईंटसाठी. सो थिटाची किंमत, सो ॲट लोएस्ट पॉईंट जर विचार केला ॲट मिड पॉईंटला वेलॉसिटी ॲट मिड पॉईंटला, तर वेलॉसिटी ॲट मिड पॉईंट इज इक्वल टू अंडर रूट rg 3 जशास तसं 2 जशास तसं rg आणि कॉस थिटाची किंमत किती? 90. आता कॉस 90 म्हणजे किती? 0. आता कॉस 90ची किंमत 0 झाली. 0 जरी तर ठेवले तुम्ही तरी टर्म कसं काय होणार? 0. म्हणजे शेवटी तुम्हाला वेलॉसिटी ॲट मिड पॉईंट किती भेटणार? अंडर रूट हे rg जशास तसं 3 जशास तसं आणि पुढची टर्म काय आहे? प्लसमध्ये 0. 3 + 0 3. 3 इंटू rg 3rg. The velocity at midpoint is equal to under root 3rg. राहील लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. तर परत एकदा मी रिमाइंड म्हणून तुम्हाला वेलॉसिटी डिफरंट पॉईंटची परत एकदा लिहून दाखवतो. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायची. ठीक आहे. पॉज करून लिहून घ्या. तर बघा या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी या लोएस्ट पॉईंटला, मिड पॉईंटला, हायेस्ट पॉईंटला. ठीक आहे. एनी पॉईंटला वेलॉसिटी ॲट एनी पॉईंट जर आपण बघितलं तर ती किती येते? अंडर रूट rg 3 + 2 कॉस थिटा. ठीक आहे. वेलॉसिटी मिड पॉईंटला बघितलं तर अंडर रूट 3rg. लोएस्ट पॉईंटला बघितलं तर अंडर रूट 5rg. हायेस्ट पॉईंटला बघितलं तर अंडर रूट rg. सगळ्यात जास्त कुठे आहे? वेलॉसिटी ॲट लोएस्ट पॉईंटला सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर कुठे आहे? मिड पॉईंटला है ना. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात कमी कुठे आहे? तर ती आहे
हायेस्ट पॉईंटला, सगळ्यात जास्त लो एंड पॉईंटला, त्याच्यापेक्षा कमी मिड पॉईंटला, त्याच्यापेक्षा कमी हायेस्ट पॉईंटला हे रिलेशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. राहील लक्षात सगळ्यांच्या. या ठिकाणी थांबूया. थँक्यू.